धर्मराव आत्राम त्यांच्या मतदारसंघामध्ये माझं चॅलेंज आहे, त्यांनी कमळाला लीड घेऊन दाखवावी. मी त्यांना चॅलेंज करतोय. दुसरी गोष्ट, ते जे म्हणतात की माझ्या पुढे चर्चा झाली, तर मी त्यांना त्यांची नार्को टेस्ट करा म्हणून सांगतो की कुठे चर्चा झाली. धर्मरावची नार्को टेस्ट केली पाहिजे. संजय शिरसाट, अरे तुमची गती तिकडे वाईट आहे. तुम्हाला कोण कुत्रं विचारत नाही अशी परिस्थिती झाली आहे. मी शब्दप्रयोग मुद्दाम करतोय, कुत्रं विचारत नाही, कारण तुम्हाला कोण तिकडे विचारतं. तुम्हाला उद्या उमेदवारी मिळणार की नाही, तुमची आत्ताच लोकसभेमध्ये गोची करून टाकली आणि तिथे जाऊन तुम्हाला जर गुलाम होऊन जगायचं असेल तर तुम्ही खुशाल गेलात तिकडे गुलामगिरीचं जीवन जगण्यासाठी. पण दुसऱ्याला तरी बदनाम करू नका. ज्याला तथ्य नाही, ज्यामध्ये सत्य नाही, अशा प्रकारच्या स्वतः बेईमानी करायची, स्वतः पक्ष फोडायचा आणि पाप करायची आणि त्या पापामध्ये पांघरून घालण्यासाठी दुसऱ्याला ओढायचं आणि दुसऱ्याला बदनाम करायचं, हे जे काही चाललं आहे हे बिनबुडाचं आहे. याला कुठलाही आधार नाही. मी 10 वेळा सांगितलंय, पुन्हा सांगतोय, ही जागा आम्ही जिंकतोय आणि मी ते सर्व सूत्र हातात घेतले. तो कसला राजा, तो श्रीमंत असेल पण विचाराने भिकारी झालेला राजा, त्याचं कोण ऐकणार? अशा राजांना कोण भिकारणार? आणि त्यामुळे अशा फालतूच्या बडबड करणाऱ्या गोष्टी यांनी करू नये. तुम्हाला कुठे जायचंय तुम्ही जा, दुसऱ्याला मात्र त्यामध्ये ओढू नका, असे त्यांना माझं आव्हान आहे. येत्या 4 तारखेला कळेल गडचिरोली जिल्ह्यात की गडचिरोली लोकसभा क्षेत्र, चिमूर लोकसभा क्षेत्र हा काँग्रेसचाच मतदार राजा आहे आणि काँग्रेसच राजा आहे हे दिसेल आणि यांची जागा सुद्धा यांना दिसेल. हे काय फार दिवस आता वाट बघायची गरज नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.